नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 23 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2025-26 मित्रांनो लिपिक, शिपाई हमाल व ड्रायव्हर या पदासाठी परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत आपण कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर मित्रांनो त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये पाहायला मिळतील किंवा तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील जाऊन मित्रांनो त्या ठिकाणी पाहू शकता. आपण मित्रांनो या व्हिडिओद्वारे तुमची जी लेखी परीक्षा आहे येणारी मुंबई उच्च न्यायालयाची या तिन्ही पदांसाठीच मित्रांनो लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी या ठिकाणी आपण करत आहोत, ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण व संगणकाचे सर्व काही प्रश्न जे की आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व काही मुंबई उच्च न्यायालयाचे अपडेट पाहायला या ठिकाणी मिळणारे असतील. तसे इतर सर्व जॉब देखील आपण अपडेट देत असतो मित्रांनो. तर पाहू आपल्या आजच्या भाग 23 मधील महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, पहा, जो की काय म्हणतो, मिल्की वे हे काय आहे? तर मिल्की वे हे नेमकं काय आहे? तर काय आहे हे? तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर सी, जे की हे आकाशगंगा आहे. म्हणजेच काय, तर आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेचा भाग आहे म्हणजे की गॅलक्सी, जी आपली सूर्यमाला जी गॅलक्सीचा भाग आहे त्याला मराठीत जे की मंदाकिनी किंवा आकाशगंगा आणि इंग्रजीमध्ये जे आहे थोडक्यात मिल्की वे असं जे आहे ते म्हणतात. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला दुसरा असा आहे, सिंधू नदी कोणत्या उर्दू नावाने पाकिस्तानात ओळखली जाते? तर सिंधू नदी जी आहे जे की पाकिस्तानामध्ये म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, जे की दर्या ई सिंध असं जे आहे थोडक्यामध्ये जे की पाकिस्तानामध्ये या उर्दू नावाने जे आहे ते ओळखली जाते. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न तिसरा आपला, इंडोनेशिया जगातील सर्वात मोठा डॅश देश आहे? तर कोणता देश आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की इस्लँड हे जे आहे थोडक्यामध्ये जे की सर्वात मोठा देश आहे इंडोनेशिया जगातील. तर यामध्ये सांगायचं झालं तर इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह असलेला देश आहे, जो हजारो बेटांनी बनलेला आहे. तर हा एक बेटांनी बनलेला जे की देश आहे, म्हणजे त्याला आपण इस्लँड असं म्हणतो. तर इंडोनेशिया हा बेटांपासून तयार झालेला देश आहे, म्हणून पर्याय नंबर याचं जे की ए या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न चौथा काय म्हणतो, पहा, उल्कापाताच्या परिणामामुळे खालीलपैकी कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे जे बुलढाणा जिल्ह्यात आहे? जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की लोणार सरोवर आहे. तर लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले जगातील दुर्मिळ अशा खाऱ्या पाण्याचे सरोवर असून ते महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय नंबर आपलं ए या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. आणि मित्रांनो, जे तुम्ही शिपाई पदासाठी अर्ज केलेले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी तर हा पेपर पॅटर्न सेम टू सेम येण्याची देखील दाट संभाव्यता आहे, कारण का जो प्रश्नांचा लेवल आहे, स्टँडर्ड आहे, तुम्हाला अतिशय इझी व सोप्या पद्धतीचा मित्रांनो येणारा असेल. पर्याय नंबर ए या ठिकाणी त्याचं उत्तर होणारं आहे. त्यानंतर प्रश्न 5 आपला, तोंडावाटे देण्यात येणाऱ्या पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला? यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी, जे की सेबिन यांनी जे आहे ते लावलेला आहे. तर डॉक्टर अल्बर्ट सेबिन यांनी तोंडावाटे द्यायची जी पोलिओ लस आहे जी की विकसित केलेली आहे. पर्याय नंबर बी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 6 आपला, इंजेक्शन स्वरूपात देण्यात येणाऱ्या लसीचा शोध खालीलपैकी जे आहे ते कोणी लावलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, साल्क यांनी जे आहे ते लावलेला आहे. तर डॉक्टर जोनास साल्क यांनी जे आहे इंजेक्शनद्वारे देण्यात येणारी पोलिओ लस जी आहे जी की शोधून काढलेली आहे. तोंडावाटं म्हटलं तर ते आहे अल्बर्ट सेबिन डॉक्टर. त्यानंतर जर इंजेक्शन थ्रू म्हणलं तर डॉक्टर जे की जोनास साल्क हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 7, त्वचेवर लालसर पुरळ व ताप हे खालीलपैकी कोणत्या जे की आजाराचं लक्षण असू शकतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की डेंग्यू व गोवर या आजाराचं लक्षण जे आहे ते असू शकतं. तर डेंग्यू आणि गोवर या दोन्ही आजारामध्ये रुग्णांच्या अंगावर लाल रंगाचे पुरळ येणे आणि तीव्र ताप ही जी आहे महत्त्वाची लक्षणे दिसतात, म्हणून पर्याय नंबर याचं झुडक्यामध्ये ब या ठिकाणी उत्तर जे की होणारं असेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्डेड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो
आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुकमध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगेच मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफरमध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. तर जे कोणी विद्यार्थी मित्रांनी अजून आपली स्पेशली बॅच जे जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या मित्रांनो. कारण का तुमच्याकडे परीक्षा दृष्टिकोनातून अजून देखील वेळ उपलब्ध आहे. जर तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग केला मित्रांनो आपली बॅच जॉईन करून, तर त्यामुळे तुम्हाला संपूर्ण काही आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या तिन्ही पदासाठी उपयुक्त मित्रांनो त्यामध्ये आपण क्लासेस तुमचे घेतलेले आहेत. त्यामुळे लगेचच्या लगेच डाउनलोड करा, त्यामधून जॉईन करा आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. वेळ न वाया घालवतो. त्यानंतर 8वा प्रश्न आपला, खालीलपैकी कशाचा वापर हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात जंतुनाशकासाठी केला जातो? तर जंतुनाशकासाठी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, ज्यामध्ये फॉर्मलडोइड, तर फॉर्मलडोइडचा जो आहे तो वापर केला जातो. तर शस्त्रक्रिया कक्ष म्हणजेच की OT ऑपरेशन थिएटर असं म्हणतो. तर शस्त्रक्रिया कक्ष आणि वैद्यकीय उपकरणाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फॉर्मलडिहाइड गॅस किंवा द्रावणाचा वापर जो आहे तो केला जातो. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, जन्मानंतर बाळाला खालीलपैकी किती महिने निव्वळ स्तनपान द्यावे, जे की फक्त आईचे दूध? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, 6 महिने जे आहे जे की द्यावे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार बाळाच्या उत्तम वाढीसाठी जन्मानंतर पहिले 6 महिने फक्त आईचे दूध जे की द्यावे. पर्याय नंबर याचं ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 10वा असा आहे, संपूर्ण शारीरिक, मानसिक व सामाजिक सुदृढता असण्याची स्थिती म्हणजे खालीलपैकी काय होय यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की आरोग्य होय. तर केवळ आजार नसणे म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जे काही दृष्ट्या पूर्णतः सुदृढ असणे म्हणजेच की आरोग्य होय. पर्याय नंबर याचं ब याचं उत्तर होणार असेल. तर ही आरोग्याची थोडक्यामध्ये व्याख्या आहे जी की तुम्हाला विचारलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे 11वा, जो की मराठी व्याकरणाचं शिक्षण आपला इथून सुरू होतो. आता इथून आपण पाहू मराठी व्याकरणाचे जे काही प्रश्न आहेत परीक्षा अपेक्षित ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये पहा, अशुद्ध शब्द ओळखा. तर यापैकी अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर अशुद्ध, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की उज्ज्वल हा जो शब्द आहे या ठिकाणी अशुद्ध आहे. तर उज्ज्वल शब्द आपण कसा लिहितो? तर उज्ज्वल शब्द जे आहे जे की या प्रकारे जे की लिहत असतो, परंतु या प्रकारे या ठिकाणी दिलेला नाही, त्यामुळे हा अशुद्ध शब्द आहे. तर यामध्ये जे की 2 ज अर्धवट जोडलेले असतात, परंतु आपल्याला पर्यायामध्ये एकच अर्धवट ज जोडलेला आहे, म्हणजे की एक असल्यामुळे हे जे थोडक्यामध्ये अशुद्ध होणार असेल. पर्याय नंबर ड. तर बाकी सर्व या ठिकाणचे पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर 12वा प्रश्न, सम हा उपसर्ग नसलेला शब्द ओळखा. तर सम हा उपसर्ग नसलेला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सुगंध हा जो आहे या ठिकाणी जे की सम हा उपसर्ग नसलेला शब्द आहे. तर यामध्ये पहा, जो काही सुगंध आहे यामध्ये सुगंधमध्ये जे आहे सम हा आपल्याला उपसर्ग पाहत नाही, यामध्ये फक्त सु हाच उपसर्ग आहे, तर सम नाही. तर आपण इतर पाहिलं ज्यामध्ये सम आपण संतोष हा जर आपण विग्रह केला तर कसं तयार होतो? सम अधिक तोष या प्रकारे तयार होतो. त्यानंतर संगमचा देखील संगममध्ये सम येतं, सम अधिक जे की गम या प्रकारे येत असतं याचं विग्रह केलं तर. त्यानंतर संस्कृतचं देखील आपण जर विग्रह केलं तर यामध्ये सम अधिक जे की कृत या प्रकारे येतं, परंतु जे सुगंधमध्ये आपल्याला जे की सुग प्लस अधिक गंध या प्रकारे जे की येत नाही, त्यामुळे पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा असा आहे, कोणत्या वाईन रसाचा प्रकार नाही? तर या प्रकारे वाईन रसाचा प्रकार नाही, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की तिखट या ठिकाणी होणार असेल. तर शृंगार, रौद्र, त्यानंतर भिस्त हे साहित्य रत्नातील जे की 9 रसापैकी आहेत, आपण तिखट ही चव आहे, रस नाही, त्यामुळे याचं उत्तर जे की पर्याय नंबर ड होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, पहा जो की प्रश्न काय म्हणतो 14वा,
कोणता काव्यरसाचा गुण नाही, तर काव्यरसाचा गुण जो आहे या ठिकाणी नाही म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की हास्य हे जे नाही, तर बाकी सर्व काय आहे ते जे याचे गुण आहेत. त्यानंतर प्रश्न आपला पुढील 15वा, जो की काय म्हणतो, कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही, तर कानडी भाषेतून मराठीत आला नाही असा शब्द आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की दलाल हा जो शब्द आहे. तर बाकी जे भाकरी, अण्णा, ताई हे शब्द कानडी भाषेतून आलेले आहे, तर दलाल हा शब्द गुजराती किंवा अरबी जे की भाषेतून आलेला आहे. पर्याय नंबर याचं सी हे या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 16वा आपला. त्यानंतर विदुलता या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दाने केली जाते, यापैकी विदुलता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की विद्युत प्लस लता, विद्युत अधिक लता यापासून जे आहे ती केली जाते. तर हा थोडक्यामध्ये तो की व्यंजन संधीचा प्रकार आहे. कोण्या, तर व्यंजन संधीचा हा प्रकार आहे. यामध्ये त या व्यंजनापुढे ल आल्यास जे की त बद्दल ल जे आहे ते होते. ज्यामध्ये सांगायचं झालं त अधिक ल जर झालं तर यामध्ये जे आहे जे की या प्रकारे म्हणजे की डबल ल या ठिकाणी तयार होते, जे की हे व्यंजन संधीचा प्रकार आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की हे अचूक उत्तर होणार असेल मित्रांनो. तर तुम्हाला सेम या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि असंच प्रकारे तुम्हाला त्याची उत्तरे जे की काढावी लागणारी असतात. जर तुम्हाला परिपूर्ण पॅटर्ननुसार संपूर्ण माहिती हवी असेल, संपूर्ण युट्यूब अभ्यासक्रम हवा असेल, तर एकमेव सोल्युशन आपले बॅच जॉईन करून घ्या, जे की अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे सर्वांसाठी आणि ऑफर प्राईस आपण ॲक्टिव्ह ठेवत असतो. त्यामुळे लगेच जॉईन करून चांगलं उत्तम तयारीला लागा. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 17वा असा आहे, पहा काय म्हणतो, अपादन या कारकाची विभक्ती कोणती आहे. अपादन, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पंचमी. तर पंचमी विभक्तीचा मुख्य कारकार्थ अपादन जो की हा असतो. त्यामुळे पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 18वा प्रश्न, आत, मध्ये, खाली, टाही इत्यादी अव्यय कोणती विभक्ती दर्शवतात खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सप्तमी हे जे आहे जे की दर्शवतात. ही शब्दयोगी अव्यय स्थळ किंवा काळ दर्शवतात, जे सप्तमी विभक्तीच्या अधिकरण या कारकार्थाशी संबंधित आहे. पर्याय नंबर ड. त्यानंतरचा प्रश्न 19 आपला, देव देऊळ नसून माणसात असतो अधोरेखित शब्दाचं खालीलपैकी जे की योग्य रूप कोणतं आहे, तर या ठिकाणी सांगायचं आहे. तर देव देवळात नसून माणसात असतो या ठिकाणी जे की देऊळ या ठिकाणी जे की असणार आहे. तर पर्याय नंबर याचं काय होईल, जे की पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल, की देव देवळात नसून जे की माणसात असतो असं जे आहे ते होणार असेल. तर देऊळ या शब्दाचं सामान्य रूप करताना ऊचा व होतं, त्यामुळे देवळात हे जे आहे ते की योग्य रूप या ठिकाणी येणार असेल. तर आपल्याला ह्याचं जे आहे जे की करायचं आहे. पर्याय नंबर याचं जे की बी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न काय म्हणतो पहा, 20वा प्रश्न आहे पुढचा. दिलेल्या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द ओळखा. तर हंस या शब्दाचा आपल्याला विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ड, जे की हंसिका हे जे आहे ते होणार असेल. कारण का हंस या पुल्लिंग शब्दाचा स्त्रीलिंग हंसिका असा जो आहे तो होतो. पर्याय नंबर जे की ड ह्याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की पुढचा प्रश्न मित्रांनो आता कॉम्प्युटर सेक्शनवरचा आधारित सुरू होणार आहे. प्रश्न 21 पासून, वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखलं जातं, जे फर्स्ट पेज असतं ते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की होम पेज म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. कोणत्याही वेबसाईटचा मुख्य किंवा सुरुवातीच्या पानाला होम पेज जे आहे ते असं म्हणतात. त्यानंतर प्रश्न 22वा, संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी शब्द नंबर पद्धतीचा स्वरूप जे की कसं असतं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, 0 ते 1च्या स्वरूपामध्ये असतं. जे बायनरी पद्धत आहे केवळ 2च अंकांनी वापरलेली जाते, तर 0 पासून आणि 1 एवढं जे आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला प्रश्न 23 वाचला आहे, FTPचे पूर्ण रूप काय आहे. तर FTPचं पूर्ण नाव, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असं जे आहे याचं पूर्ण नाव आहे. तर इंटरनेटवरून एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे फाईल्स पाठवण्यासाठी FTP प्रोटोकॉल जे की वापरलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 24 असा आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की सायबर गुन्हे. तर IT ॲक्ट जे की 2000 हा जो कायदा आहे प्रामुख्याने ई कॉमर्सला चालना देण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जो की तयार करण्यात आलेला आहे. पर्याय नंबर याचं जे की सी या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 25वा, संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजली जाते. तर प्रोसेसिंग स्पीड म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर सी, हर्टजमध्ये जे आहे ते मोजला जातो. जर प्रोसेसरचा वेग आहे सामान्यतः हर्टज किंवा मेगा हर्टजमध्ये मोजला जातो.
त्यानंतर प्रश्न 26 आपला ईमेलचा अर्थ काय आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की इलेक्ट्रॉनिक्स मेल असा जो आहे तो होतो. इंटरनेटद्वारे पाठवल्या जाणाऱ्या पत्राला किंवा संदेशाला इलेक्ट्रॉनिक्स मेल असं जे आहे ते म्हणतात. तर याचं उत्तर आहे प्रश्न जे की बी. त्यानंतर प्रश्न आपला पुढील असा आहे, रॅमचा फुल फॉर्म खालीलपैकी काय होणार असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की रँडम ॲक्सेस मेमरी असं जे आहे थोडक्यामध्ये होणारा असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की 28वा असा आहे, खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही आहे? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, जे की मॅक ॲफे हे जे आहे थोडक्यामध्ये जे की सर्च इंजिन नाही. तर बाकी गुगल, बायडू, याहो हे सर्च इंजिन आहे. तर मॅक ॲफे हे एक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. तर थोडक्यामध्ये पर्याय नंबर याचं डी हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 29वा असा आहे, संगणकीय भाषेत डब्ल्यू चा अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की वर्ल्ड वाईड वेब असं जे आहे थोडक्यामध्ये याचा पूर्ण फॉर्म होतो, जे की टिम बर्नर्स यांनी जे आहे याला याचा शोध लावलेला आहे. त्यानंतर 30वा प्रश्न, यूएसबीचा फुल फॉर्म काय आहे? तर यूएसबी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की युनिव्हर्सल सिरियल बस असं जर थोडक्यामध्ये जे की यूएसबीचा फुल फॉर्म होणार असेल. तर यूएसबी हे एक बाह्य उपकरणांना संगणकाशी जोडण्यासाठी वापरले जाणारे एक सामान्य इंटरफेस आहे. पर्याय नंबर जे की सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. असे मित्रांनो आपल्या आजच्या भागामधले टॉप 30 क्वेश्चन होते, जे की आपण तुमच्या उच्च न्यायालय पदभरती 2000 मित्रांनो 26-25साठी आपण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला आपली स्पेशली बॅच जॉईन करायची असेल, जे की लकी पूर्णिमेच्या परिपूर्ण तयारीसाठी, तर लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. मित्रांनो तुम्ही जॉईन करा आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांचं बंद माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.